सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। बातमी ठाण्यातली आहे। ठाण्यातल्या एव्हरेस्ट सोसायटीमध्ये तरुणीने आत्महत्या केलेली आहे। 12व्या मजल्यावरून शर्मिष्ठा चौगेनं आपलं उडी घेऊन आपलं जीवन संपवलेलं आहे। आत्महत्येपूर्वी शर्मिष्ठानं सुसाईड नोट लिहिली होती आणि ही सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागलेली आहे। कापूरबावडी पोलिसांकडून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेण्यात येतोय। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, संदीप, ही पहाटेची घटना आहे। पहाटेच्या दरम्यान शर्मिष्ठा चौग नावाच्या या 27 वर्षीय तरुणीने 12व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली आहे। एव्हरेस्ट वर्ल्ड सोसायटी ठाणेमधील ही अतिशय प्रतिष्ठित अशी सोसायटी आहे। या इमारतीतून तिने उडी मारून आत्महत्या केलेली आहे। मात्र आत्महत्यापूर्वी तिने एक सुसाईड नोट लिहिली होती आणि त्या नोटमध्ये तिने जे कंटेंट लिहिलेले आहेत तिचं कुठेतरी एक मानसिक तिला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि या मानसिक धक्क्यामुळे आपण ही आत्महत्या करत आहोत हे तिने त्यामध्ये कारण स्पष्ट केलेलं आहे। मात्र नेमका हा मानसिक धक्का कशामुळे बसलेला आहे हे त्या पत्रामध्ये तिने लिहिलं आहे, पण पोलिसांनी ते अजून स्पष्ट केलं नाहीये। पोलीस या संपूर्ण घटनेत तपास घेत आहेत, पण पोलिसांनी या संपूर्ण जी शर्मिष्ठा चौग आहे तिच्या आत्महत्या प्रकरणी 2 जणांची चौकशी सुरू केलेली आहे। नेमकं शर्मिष्ठा जी आहे तिला कुठल्या प्रकारचा मानसिक दबाव होता किंवा कुठल्या प्रकारचं ती पूर्णपणे मेंटली खचली होती आणि त्यामुळे तिने आत्महत्येचं पाऊल उचललेलं आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तिच्याजवळ सापडलेलं सुसाईड नोट जे आहे त्यातील कंटेंट जे आहे ते लक्षात घेता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करून 2 जणांची चौकशी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। अगदी अजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर पुण्यातली एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। हंडेवाडी रोड इथं राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिक बिनावत यांच्या मुलावर कुख्यात गुन्हेगारानं हंडेवाडी रोड ते हडपसर असा दुचाकीवरून थरारक पाठलाग करून 4 गोळ्या झाडलेल्या आहेत। लँड क्रुझर गाडीतून जाणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचं दैव बलवत्तर, त्यानं थेट हडपसर पोलीस ठाण्यामध्ये गाडी घातल्यामुळे त्याचा जीव वाचला। वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। निलेश शेखर बिनावत, वय वर्ष 25 असं या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचं नाव आहे आणि त्याच्यावर 4 गोळ्या झाडलेल्या आहेत। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, आपण बघतोय पुण्यातलं गँगवॉर थांबवायचं नाव घेत नाहीये, काय कारण होतं या हल्ल्यामागचं? संदीप, या हल्ल्यामागचं कारण अजून स्पष्ट समजू शकलेलं नाही, मात्र दहशत दाखवून कदाचित खंडणीचा हा सगळा प्रकार, खंडणी मागण्याचा हा सगळा प्रकार असावा। टिपू पठाण नावाचा जो गुंड आहे वानवडी परिसरातला, मोहम्मदवाडीतला, त्यानं काल रात्री जवळपास 15 ते 20 मिनिटं या निलेश बिनावतचा 15 मिनिटं पाठलाग केलाय। जवळपास 8 ते 10 दुचाकी होत्या, त्यानंतर 2 ते 3 दुचाकींवर हा पाठलाग करण्यात आला। 15 मिनिटं हा पाठलाग सुरू असताना त्यानं या दरम्यानच्या काळामध्ये 4 गोळ्या या बिनावत याच्यावरती झाडलेल्या होत्या, मात्र त्या बिनावत याला लागल्या नाही। सुदैवानं या बिनावत यानं गाडी जी आहे ते हडपसर पोलीस स्टेशन मध्ये घातल्यानंतर हे पाठलाग करणारे आरोपी जे आहेत ते पळून गेले। मात्र या सगळ्या गडबडीमध्ये बिनावत याला हा थोडाफार जखमी झालाय, त्याला इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय आणि वानवडी पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रात्री साधारणपणे 12:30 ते 1:15 वाजेच्या दरम्यानची ही सगळी घटना आहे। रस्त्यावरती लँड क्रुझरचा पाठलाग करून मागून तिच्यावरती गोळ्या झाडण्यात येत होत्या। त्याच्यामुळे हा सगळा नेमका प्रकार काय आहे, या इतपत गुन्हेगारांची मजल जाते कशी, थेट रस्त्यावरती पाठलाग करून गोळीबार करायची, हे पुण्याच्या पोलिसांना पाहावं लागणार आहे। वास्तविक त्यामुळे कुठेतरी पुण्यातल्या कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।